थोड्याच वेळामध्ये राज ठाकरेंच्या गुढीपाडवा मेळाव्याला सुरुवात होणार आहे। दादरच्या शिवाजी पार्क मैदानामध्ये शेकडो मनसैनिकांनी गर्दी केली आहे। आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। सध्याच्या राजकीय पक्षांच्या भूमिका, नागपूर दंगल, महापुरुषांचे अवमान प्रकरण, औरंगजेब कबर, मराठी आणि इतर भाषिक वाद अशा अनेक प्रश्नांवर राज ठाकरे आज बोलण्याची शक्यता आहे। सोबतच पक्षांतर्गत कार्यकारिणीमध्ये केलेले बदल आणि पुढील राजकीय भूमिका नेमकी काय असणार यावर सुद्धा राज ठाकरे भाष्य करतील अशी शक्यता आहे। आणि याविषयी अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, 7 वाजून गेलेले आहेत, 7 वाजून 1 मिनिट झालेला आहे आणि आता कुठल्याही क्षणी राज ठाकरेंची सभा सुरू होऊ शकते। या क्षणी तुम्ही नेमकं काय पाहताय, काय चित्र दिसतंय? अमोल, एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी खास आपण या सभेचे टॉप अँगल्स व्हिज्युअल्स दाखवणार आहोत। मी सध्या शिवाजी पार्क शेजारच्याच एका उंच इमारतीत आहे। या इमारतीवरून ही दृश्य आपण समोरची पाहतोय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पारंपरिक पाडवा मेळाव्याची सभा काही क्षणांमध्ये सुरुवात होते। या सभेसाठी राज्यभरातून मनसैनिक जे आहेत ते या सभेच्या ठिकाणी आलेले आहेत। काही क्षणांमध्ये हे संपूर्ण मैदान जे आहे हे आपल्याला भरलेलं पाहायला मिळेल। साधारणपणे 7:45 वाजता राज ठाकरे मैदानाच्या दिशेने येतील आणि 8 वाजता बोलायला सुरुवात करतील। आता आपण पाहतोय जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांच्या भाषणाला सुरुवात झालेली आहे आणि साधारणपणे 1 तास ही भाषणं पार पडल्यानंतर राज ठाकरे भाषणाला उभे राहतील। या मेळाव्याच्या निमित्तानं राज ठाकरेंचं जे भाषण आहे याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय, कारण हिंदुत्व, मराठी अस्मिता, सध्याच्या राजकीय पक्षांची धोरणं, नागपूर दंगल, महापुरुषांचा अवमान, औरंगजेबाची कबर, मराठी व इतर भाषिकांमधील वाद यांसारख्या संवेदनशील मुद्द्यांवर राज ठाकरे आपले विचार मांडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते। कारण काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पुण्यामध्ये वर्धापन दिन सोहळा पार पडला होता आणि या मेळाव्यामध्ये बोलताना राज ठाकरेंनी स्पष्ट केलं होतं की सगळेच मुद्दे मी आता बोलणार नाहीये, पाडवा मेळाव्यात या संपूर्ण विषयासंदर्भात मी बोलणार आहे। आणि त्याच अनुषंगाने जर आज पाहायला गेलं तर आज राज ठाकरे काय बोलतायत याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे, किंबहुना राजकीय पक्षांचं देखील लक्ष लागलेलं आहे। कारण राज्यामध्ये आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत आणि या निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कार्यकर्त्यांच्या वतीनं स्पष्टपणे सांगण्यात येत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अनेक वर्षांमध्ये यश प्राप्त झालेलं नाहीये, मात्र जे सर्व निष्ठावंत मनसैनिक आहेत ते राज ठाकरेंबरोबर अजूनही कायम आहेत आणि या निवडणुकीत रस्त्यावर उतरून पुन्हा एकदा जोरदार संघर्ष करू आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जो झेंडा आहे हा विविध महानगरपालिकांमध्ये टॉप अँगलनी आपण हे दृश्य पाहतो आहोत। याच ठिकाणी आता काही वेळातच सभेला सुरुवात झालेली आहे। इतर नेत्यांची भाषणं होत आहेत। लवकरच 8च्या सुमाराला राज ठाकरे देखील बोलतील। दरम्यान मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यानिमित्त मनसे नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। आणि तुमचा जो प्रश्न आहे की राजसाहेब काय बोलणार, तर राजसाहेब यांना जनतेची नक्की माहिती असते, त्यांच्या मनात काय चाललंय, लोकांच्या मनामध्ये आज कुठले कुठले प्रश्न आहेत त्याची नक्की जाण त्यांना चांगल्यापैकी असते आणि त्याबद्दल त्यांचे विचार जे ते मांडतात ते अत्यंत परखड आणि बेधडक असतात। त्यांच्या मनातलं आणि जनतेच्या मनातलं मांडताना ते कधीही हातचं राखून ठेवत नाहीत। त्यामुळे त्याच पद्धतीने त्यांचं भाषण आजही होईल। नक्की काय बोलतील आणि कोणाकोणाचा समाचार घेतील याची जितकी उत्सुकता तुमच्यामध्ये आहे तितकीच आम्हाला सुद्धा आहे। 5-6 महिन्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका येतील आणि एकंदरीतच महाराष्ट्रामधलं जे काही चाललेलं आहे राजकारण ते जनतेला काही फारसं पसंत नाही, त्यावर ते नक्की भाष्य करतील आणि ते बेधडक आणि रोखठोक बोलतील, जनतेच्या मनातलं बोलतील। मुंबई महापालिकेच्या निवडणुका घ्यायच्यात की नाही घ्यायच्यात, लोकशाही टिकवायची की नाही टिकवायची हाच प्रश्न लोकांच्या मनात आहे। पण ह्या सगळ्यांवर मात करून महाराष्ट्र नवनिर्माण सेना निश्चितपणे मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी संघर्ष करेल आणि त्या संघर्षामध्ये मनसेचे महाराष्ट्र सैनिक हे नक्की काय बोलणार आहेत। पण एक नक्की, राजसाहेब जो आदेश देतील त्याचं पालन आणि त्याचं काम महाराष्ट्राने माझ्यासकट नक्की करेल। मराठी अस्मितेचा विषय सुद्धा आम्ही टीजरमध्ये बघितला। ते सेन्सॉर बोर्ड असेल किंवा मग मराठी हिंदी वाद असेल, मराठी गुजराती वाद असेल, या विषयावर सुद्धा परखड मत आजच्या सभेमध्ये ऐकायला मिळेल। 100%। आता राजसाहेब काय बोलतायत, राजसाहेब काय ठरवून भाषण नाही करत। आज राजसाहेब काय बोलतायत, काय मार्गदर्शन करतायत, पण महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी आणि हिंदुत्वासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमी कटिबद्ध आहे। भूमिका काय असणार राजसाहेब ठरवतील ते आम्ही मान्य करणार आणि त्याचं पालन करणार।
मला वाटतं राजसाहेब आज काय बोलतील हे दोनच लोकांना माहिती असेल. एक तर खुद्द राजसाहेब आणि दुसरा देव. कारण आम्हाला कोणालाच माहीत नसतं की साहेब काय भूमिका मांडणार आहेत. सो साहेब ज्यावेळेला व्यासपीठावर येतील त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्राला जेव्हा कळेल तेव्हाच आम्हाला कळणार आहे की साहेब कुठल्या मुद्द्यावर बोलणार आहेत, आमची काय भूमिका असेल आणि आमची पुढची काय वाटचाल असेल. काय नेमक्या भावना आहेत? आज संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय राजसाहेब काय बोलणार, आणि तुमची सुद्धा आज इथे विशेष शुभ असेल. विशेष खरं तर नाही, कारण आम्ही दरवर्षीच इथे असतो. मागच्या वर्षी आम्ही शूटिंगच्या निमित्ताने होतो. यावर्षी दरवर्षी आम्ही राजसाहेबांना ऐकायला इथे येतो. तर यावर्षी आम्ही खूप उत्सुक आहोत की ते काय काय ऐकणार आहेत, काय काय बोलणार आहेत. तर एकतर सर्वांनाच म्हणजे हिंदू जनांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि मनसैनिकांना सुद्धा हार्दिक शुभेच्छा. तेजस्वी, या निमित्ताने एक प्रश्न आहे. सध्याची राज्यातली सामाजिक परिस्थिती पाहिली तर थोर पुरुषांचा अपमान होतोय, पुढे तोडफोड होते, गुन्हे दाखल होत आहेत, राज्यात दंगल सदृश्य परिस्थिती सुद्धा निर्माण झाली होती. या सगळ्यांकडे तुम्ही एक कलाकार म्हणून कशा रीतीने बघता? काय हे खरं तर खूप सेन्सिटिव्ह टॉपिक आहे आणि कोणी काहीही बोलायला गेलं, किती पोटतिडकीने बोलायला गेलं तरी त्याच्यावरती काही निगेटिव्ह कमेंट्स येतात, काही ट्रोलिंग होतं आणि स्पेसिफिकली कलाकारांना तर जास्तच व्हायला लागलं आहे. तर त्यामुळे आम्ही सगळेच जरा शांत झालेलो आहोत. आम्ही आत्ता सभोवतालची परिस्थिती बघतो आहोत. आणि पुन्हा एकदा आपण शिवाजी पार्कला जाऊया. आमचे प्रतिनिधी वेदांत नेप सध्या VIP गेट परिसरामध्ये उपस्थित आहेत. वेदांत, कुणाकुणाचं आता आगमन झालेलं आहे, कुणाकुणाची प्रतीक्षा आहे, काय चित्र या क्षणी आहे? नाही, एकामागे एक नेते येत आहेत. प्रत्येकाला राज ठाकरे नेमकं काय आज बोलणार आहेत, काय मार्गदर्शन करणार आहेत याची उत्सुकता आहे. आपल्या गजानन काळे आहेत. मला सांगा, अनेक मुद्दे आहेत. 1-1.5 महिन्यापासून खरं तर प्रतीक्षा करते मनसैनिक की हे जे मुद्दे आहेत म्हणजे औरंगजेबाची कबर असेल, त्याशिवाय मराठीचा मुद्दा असेल, मराठी हिंदी मराठी गुजराती वाद असेल, शिवाय धनंजय मुंडे यांचा जो राजीनामा दिला, संतोष देशमुख प्रकरण असेल, असे अनेक प्रश्न आहेत. काय कोणत्या मुद्द्यांवर बोललं पाहिजे किंवा काय बोलतील राज ठाकरे? नाही, मला वाटतं MNS अधिकृतला सन्माननीय राजसाहेबांनी जो काही प्रमोद आम्ही जाहीर केलेला आहे त्या संपूर्णतः या सगळ्या महाराष्ट्रात महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो यांच्या माध्यमातून जो काही राजकारणाचा चिखल झालेला आज संपूर्ण महाराष्ट्र बघतंय, संपूर्ण मराठी मन बघतंय. मध्येच औरंगजेबाचा विषय काढला जातो. संपूर्ण अधिवेशन महिनाभर नेमकं काय चाललं आहे हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे. या सगळ्या राजकारणाचा जो चिखल झाला आहे त्या महाराष्ट्राला आणि या महाराष्ट्र सैनिकांना दिशा देण्याचं काम आज सन्माननीय राजसाहेब ठाकरे या सभेतून करतील. राज ठाकरेंनी याआधी तुमच्या मेळाव्यांमध्ये पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात सांगितलं तुम्ही सगळं 30 तारखेला बोलेल. तर 30 तारखेला भूमिका मांडली जाईल पक्षाची, कारण असं सांगितलं जातं की लोकसभेला तुम्ही महायुतीसोबत होतात, विधानसभेला एकटे होतात. आता आगामी महापालिका निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्यामध्ये परत एकला चलोरेचा काही सुतोवाच नाही. मला वाटतं आम्ही लोकसभेला सुद्धा फक्त पाठिंबा दिला होता आणि त्या लोकसभेच्या सभेत सुद्धा साहेब हेच म्हणाले होते की विधानसभेच्या कामाला लागा. म्हणजे आम्ही काही विधानसभेला महायुतीबरोबर नव्हतोच. त्याच वेळेस साहेबांनी फक्त मोदी साहेबांसाठी लोकसभेला पाठिंबा जाहीर केलेला होता. त्यामुळे आम्ही विधानसभेला सोबत असणार आहोत किंवा महापालिकेला सोबत असणार आहोत अशी भूमिका कुठलीही आमची नव्हती. आमची तेव्हापासून एकला चलोरीचीच भूमिका होती. 40-50 वर्ष वंदनीय बाळासाहेबांनी हे मैदान गाजवलेलं आहे दसरा मेळाव्याच्या माध्यमातून आणि सगळ्या महाराष्ट्राला आणि त्यावेळी शिवसैनिकांना एक दिशा आणि विचार देण्याचं काम केलं. त्यानंतरचा प्रघात या मैदानावर एकच वक्ता लाखो श्रोते या पद्धतीने फक्त सन्माननीय राजसाहेबांनी ही प्रथा पाडलेली आहे आणि वर्षातला एकदा या माध्यमातून विचारांचं सोनच मी म्हणेल गुढीपाडवाला आणि विचारांची गुढी, नवनिर्माणाची गुढी या माध्यमातून आज सन्माननीय राजसाहेब ठाकरे नक्की उभारतील. त्यामुळे प्रत्येकाला प्रतीक्षा आहे आणि आपण बघतोय सर्व नेते हे आता स्टेजकडे जात आहेत. निश्चितपणे नेत्यांच्या अपेक्षा आहेत राज ठाकरेंकडून. नेमके काय विषय बोलतात, वेगवेगळ्या अपेक्षा व्यक्त होत आहेत. तुर्त धन्यवाद वेदांत या सविस्तर माहितीबद्दल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.